आणि यानंतर राजकीय वर्तुळातून एक बातमी आहे। ठाण्यामध्ये शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे। बहुजन विकास आघाडीच्या माजी महापौरांसोबत भाजप नेत्यांची खलबत झाली आहे। भाजपचे खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांनी राजीव पाटील यांची भेट घेतली। ठाणे विधान परिषदेसाठी राजीव पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। रवींद्र फाटक, क्षितिज ठाकूर आणि नंतर तिसरा बडा चेहरा आता निवडणुकीच्या चर्चेत आहे। शिवसेना क्षितिज ठाकूर यांच्या नावाचा विचार करत असताना भाजप राजीव पाटील यांच्या पाठीशी उभी राहतेय का असा सवाल या घडीला उपस्थित होतोय। त्यामुळे बहुजन विकास आघाडीची ठाण्यात मदत घेण्याचा शिवसेनेचा मानस असताना आता भाजपनं हा एक नवा डाव टाकलेला आहे। अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, ठाण्याच्या या संपूर्ण जागेसाठी कसे शहकाटशह सुरू आहेत? नक्कीच एकूणच ठाण्यामध्ये पाहायचं तर जवळपास 450हून अधिक आपल्याला भाजपचे हे नगरसेवक पाहायला मिळतात आणि प्रामुख्यानं जर यामध्ये पाहायचं तर कुठेतरी शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते आपल्याला कुठेतरी कमी पाहायला मिळतात आणि त्यामुळे कुठेतरी भाजपच्या कार्यकर्त्यांचा देखील दबाव आहे की जे ठाण्याची जागा आहे ती कुठेतरी आपल्याकडे राहावी आणि त्यामुळे ठाण्यात मध्ये भाजपकडून प्रयत्न देखील आपल्याला होताना दिसत आहेत। प्रामुख्यानं बहुजन विकास आघाडीच्या माजी महापौरांसोबत भाजप नेत्यांनी खलबत केलेली आहे। एकूणच हेमंत सावरा असतील, भाजपचे खासदार किंवा मग आमदार राजन नाईक असतील यांनी राजीव पाटील यांची भेट घेतलेली आहे। एकूणच राजीव पाटील यांच्या नावाची देखील आपल्याला कुठेतरी विधान परिषदेसाठी चर्चा ही आपल्याला आता पाहायला मिळत आहे। रवींद्र फाटक असतील, क्षितिज ठाकूर असतील, त्यानंतर हा तिसरा बडा चेहरा म्हणावा लागणार आहे ठाणे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जो आपल्याला समोर उभा ठाकलेला दिसतो आणि त्यामुळे एकूणच दोन नावांचा विचार होत असताना तिसऱ्या नावासाठी भाजप राजीव पाटील यांच्या पाठीशी उभं राहणार का हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।